यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. जैन, मी तुषार जोशी, नुकताच सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेलो आहे. आज जी पत्रकार बांधवांशी आमचा संवाद होता त्याच्या अनुषंगाने मी एकच सांगेन की एकतर सांगलीमध्ये व्हिजिबल पोलिसिंग वाढवणं, ऑर्गनाइज क्राईम, बॉडी ऑफेंडर्स यांच्यावर योग्य ती कायदेशीर अशी कारवाई त्वरित करणं, ड्रग्ज मुक्त सांगली आणि भयमुक्त सांगली या जो स्लोगन आहे त्याला पाठिंबा देणं आणि त्याच्याकरता काम करणं आणि शहरातील ट्रॅफिक च्या संदर्भाने चांगल्या उपाययोजना करणं, अशा काही मानस आम्ही जाहीर केलेला आहे आणि या अनुषंगाने उपाययोजना या करण्यात येतील जेणेकरून सांगलीमध्ये जास्तीत जास्त पोलिसिंग चांगलं होईल असं मी आपल्याला ग्वाही देतो. आणि नागरिकांनाही आवाहन करतो की या संदर्भाने एकतर असं काही जाणवलं तर लागलीच पोलीस स्टेशन आणि 112 डायल 112 हा जो नवीन उपक्रम आहे त्याला आपण कॉल करू शकता. आणि नागरिकांना शांततेचा अहवाल करतो. कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या जीवाचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं आणि त्यांना भयमुक्त करणं हा नक्कीच पोलिसांचा उद्देश आहे आणि त्याच्याकरताच सांगली पोलीस हे सदैव तत्पर राहील. बॉडी ऑफेन्ससाठी LCB स्क्वॉड आणि या अनुषंगाने बॉडी ऑफेन्सेस जे आहेत त्याच्याकरता आम्ही LCBलाही एक कामगिरी दिलेली आहे. विशेषतः सांगली आणि मिरज शहरात जे बॉडी ऑफेंडर्स आहेत त्याच्याकरता आम्ही LCBतर्फे स्क्वॉड हा ॲक्टिव्ह राहील आणि पोस्टे लेवललाही आम्ही ॲक्टिव्ह करू. आणि अपघाती मृत्यूचं प्रमाण हे कमी करणं हा एक उद्दिष्ट आहे आणि त्याच्याकरता ट्रॅफिक रूल्सचं व्हायोलेशन करताना त्याच्यावर केसेस आणि मुख्य म्हणजे ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या केसेस याच्यावर नक्की कारवाई होईल. दुसरं एक जे पोलिसांचं उद्दिष्ट आहे ते झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्ज आणि त्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त कारवाया करणं आणि नशामुक्तीच्या संदर्भाने वेगवेगळे कार्यक्रम योजना या गोष्टी ही पोलिसांतर्फे करण्यात येतील.